आणि राजधानी दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये आता पोलिसांनी कडक नाकाबंदी सुरू केली आहे। मुंबईसह उत्तरेकडून येणाऱ्या सर्वच वाहनांची सखोल तपासणी आता केली जाते। शिर्डी पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारांवर बॅरिकेडिंग लावत वाहनांची कसून तपासणी सुरू केलेली आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। दिल्ली स्फोटानंतर शिर्डीमध्ये नाकाबंदी करण्यात आलेली आहे। शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यानं या ठिकाणी जे आहे ते देशभरातून विविध वाहने जे आहेत या ठिकाणी येत असतात। आणि आता आपण शिर्डीच्या मुख्य द्वारावर आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर शिर्डी पोलीस आणि अहिल्यानगर पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी नाकेबंदी करण्यात येत आहे। जी वाहने शिर्डीमध्ये प्रवेश करत आहे त्या वाहनांची तपासणी, त्यांचं रजिस्ट्रेशन असेल, येणारे जे प्रवासी आहे त्यांची ओळखपत्र तपासणी, अशा सर्व बाबींची तपासणी जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। शिर्डीत जी वाहनं येत आहेत त्यांची सखोल तपासणी, त्यांचा या ठिकाणी जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर या ठिकाणी घेतला जातोय। आणि शिर्डी पोलिसांच्या वतीनं ही मोहीम जी आहे ती राबवली जाते। कुठेही घटना घडली तर शिर्डी जे आहे ते आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यानं अलर्ट मोडवर असतं आणि यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून पोलिसांकडनं ही तपासणी जी आहे ती केली जाते। वारंवार ज्या दहशतवादी कारवाया ज्या घडत असतात या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिरात देखील जे बॉम्बस्फोट पथक असेल किंवा इतर जी सुरक्षा आहे ती कडेकोट केली जाते। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जी वाहनं सध्या शिर्डीमध्ये प्रवेश करत आहे त्यांच्या डिक्की ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी तपासणी केली जाते। सखोल तपासणी करत या वाहनांना शिर्डीमध्ये प्रवेश दिला जातोय। खास करून शिर्डीमध्ये येणारा जो असतो भाविक वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो, त्यातच सुट्यांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते। आणि आज जे आहे ते संध्याकाळपासूनच शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि नाशिक, मनमाड अशा जे भाग आहे या भागातून मोठ्या प्रमाणावर भाविकांची संख्या जी आहे शिर्डीमध्ये येताना दिसते। त्याचबरोबर हा नगर मनमाड हा राष्ट्रीय महामार्ग असल्यानं या ठिकाणी इतरही ठिकाणून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। या पार्श्वभूमीवर ही नाकेबंदी करण्यात आली आहे। येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी या ठिकाणी केली जाते आणि खबरदारीचा उपाय म्हणून अहिल्यानगर पोलिसांनी जे आदेश काढले त्याचं पालन करताना या ठिकाणी दिसून येत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।